काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। आज गुजरात हाई कोर्ट ने मोदी सरनेम टिप्पणी के मामले में राहुल गांधी को दोषी ठहराने के सेशन कोर्ट के फैसले को बरकरार रखा। उस पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा नेता डॉक्टर आशीष देशमुख ने कहा, पूरे देश में 54% ओबीसी समुदाय है और उनकी भावनाओं को ठेस पहुंची है। हाई कोर्ट ने यह फैसला देकर ओबीसी की भावनाओं का सम्मान किया है। आज राहुल गांधी के संदर्भ में हाई कोर्ट ने जो फैसला दिया है और उनका कन्विक्शन बरकरार रखा है, निश्चित तौर पे ओबीसी समाज के खिलाफ राहुल गांधी ने जो वक्तव्य किया था, उसी के वजह से इस देश का 54% ओबीसी समाज नाराज है और उन भावनाओं की कदर करने का काम आज हाई कोर्ट ने किया है। मैं इस निर्णय का स्वागत करता हूं और आने वाले 8 साल तक राहुल गांधी अभी कभी चुनाव नहीं लड़ पाएंगे। निश्चित तौर पे ओबीसी समाज इससे हर्षित है। Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic. Opposite Hotel TriStar, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic. Qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alimony with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Ghukus, Ballarpur, Bhadravati. Sri Sai औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. हॉटेल ट्रायस्टार चमागे, CTPS रोड, चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम, एक्सपिरियन्स्ड स्टाफ, एक्सलेंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर. इंस्टीट्यूट कोड 0603. चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन. कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी. एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSBTE. SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त. उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत
50% छूट। विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, एसी हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज। So take admission today in 3 years engineering diploma course, Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering. इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट। सौमया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थोशर समाचार, सत्य परमो धर्म। भारत में व्यंजनों में से पानी पूरी सर्वप्रसिद्ध है, जिसे हर कोई बेझिझक और बड़े चाव से खाते हैं। लेकिन इसी के बेहद हैरान कर देने वाली घटना को सुनकर आप अचंभित रह जाएंगे। दरअसल नागपुर के मेडिकल के BSc नर्सिंग कॉलेज की 18 वर्षीय छात्रा की अचानक मृत्यु हो गई। बताया जा रहा है कि मृत्यु से एक दिन पहले इस छात्रा ने पानी पूरी खाई थी, जिसके बाद उसकी तबीयत अचानक खराब हो गई। मृतका जम्मू कश्मीर की निवासी बताई जा रही है और मृतका का नाम शीतल कुमार बताया गया। प्रकृती बिघडल्यानंतर मग ती सिरियस झाली आहे, तिचा मृत्यू झाला। तिच्यानंतर परत 2 विद्यार्थी सुद्धा ॲडमिट असल्याची माहिती आहे। मृत्यूचं कारण त्या विद्यार्थ्यांचं कळलं आहे का? काय नेमकं घडलं? त्यांना मला असं सांगण्यात आलेलं आहे, नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी आणि जे कन्सर्न ट्रीटिंग डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की त्यांनी 3 तारखेला पाणीपुरी खाल्ली होती आणि त्याच्यामुळे त्यांना गॅस्ट्रोएंटरायटिस झालं होतं आणि म्हणजे त्यांच्या इवन 3 तारखेला ते त्यांनी अंगावरच काढलं ते सगळं आणि 4 तारखेला ते OPDमध्ये आलं। OPDमध्ये त्यांना डॉक्टरांनी पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही भरती होऊन जा, पण त्या भरती झाल्या नाही। त्यांना वारंवार सांगितल्यानंतरही ते म्हणाले की आम्हाला फक्त औषधं लिहून द्या, आम्ही रूमवरच जाते म्हणून। शी रिफ्यूज। आणि मग त्याच्यानंतर 5 तारखेला सकाळी ती परत आली, पण तेव्हापर्यंत ती भरपूर सिरियस झाली होती आणि मग तिला ताबडतोब ॲडमिट करून तिला सर्व ट्रीटमेंट वगैरे, हायर अँटीबायोटिक्स वगैरे सर्व सुरू करण्यात आले आणि त्याच्यानंतर तिची तब्येत आणखीन खालावत गेली। तिला व्हेंटिलेटरवर पण घेतलं आणि अनफॉर्च्युनेटली तिचा मृत्यू झाला काल। ती जम्मूची मुलगी होती, आपल्या इकडे शिक्षणासाठी आली होती, JNMचा कोर्स करण्यासाठी आणि तिचे आईवडील पण मग काल आले आणि मग ते मला वाटतं ॲम्ब्युलन्स करून ती बॉडी त्यांना हँडओव्हर करण्यात आली। पोस्टमॉर्टम केलं आणि त्याच्यानंतर हँडओव्हर करण्यात आली। अशा आणखीन 2 तिच्यासोबत आणखीन ज्या 2 मैत्रिणी होत्या त्या पण इकडे पाणीपुरी खाल्लं होतं, त्यांनाही गॅस्ट्रोएंटरायटिस झाला आणि त्यांना आम्ही ॲडमिट केलेलं आहे। आता त्या ॲडमिटेड आहेत आणि त्यांची प्रकृतीमध्ये आता सुधारणा आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं आहे? आता कालच झालेलं आहे, अजून त्याचा रिपोर्ट येईल। अंदाज काय? पाणीपुरी खाल्ल्यामुळे याची तब्येत? गॅस्ट्रोएंटरायटिस या पावसाळ्यातल्या दिवसांचं पाणीपुरी खाणं आणि हे बाहेरचं सर्व रस्त्यावरचं खाणं, तोच मेन सोर्स तोच वाटतो आहे सध्या, कारण कॉमन सोर्स तोच आहे। तिन्ही मुलींनी पाणीपुरी खाल्लेली आहे आणि त्याच्यावरनं असं वाटतं आहे की सोर्स हा त्या पाणीपुरीचा जसं इन्फेक्टेड काहीतरी असेल ते पाणी वगैरे त्याचं। सर हे सांगा, पाल वगैरे जेव्हा पडत असते तेव्हा याबद्दल मृत्यू होतो, याही प्रकरणामध्ये असं काहीतरी विषारी काही पडलं असावं त्या पाण्यामध्ये किंवा पाणीपुरीमध्ये, असं काही वाटतं? नाही, पाल पडायची गरज नाही। पाल पडल्यामुळे तो असं काही विषारी होतं म्हणजे पाल पडायची गरज नाही। पाणीपुरी बाहेरचं युजली हे जे इन्फेक्शस डिसीजेस असतात ते बाहेरचं, आणि या पावसाळ्यातल्या दिवसांमध्ये तर आपण सांगतो सर्वांना की उकळून पाणी प्या, आणि हे जर इन्फेक्टेड तिथे बाहेरही काही रस्त्यावर काही केअर घेत नाही, ते जे कुठलं पाणी आणत असतील त्याची पाणीपुरी बनवत असतील, वी डू नॉट नो, पण हे इन्फेक्शन आणि सिव्हिअर इन्फेक्शन्स होऊ शकतात। ते त्याच्यामधलं तो जो काही व्हायरस किंवा बॅक्टेरिया असेल
तो सिव्हिअर इन्फेक्शन कॉज करणारा असेल, म्हणूनच त्या तिघांनाही एका दमात इन्फेक्शन झालेलं आहे. वरून त्यांनी अंगावर काढलं आणि भरती होण्याच्या ऐवजी त्यांनी रूमवरच 3 तारखेला, पण 3 तारखेपासूनच तिची तब्येत खराब झाली. 3 तारखेला दिवसभर तिने अंगावर काढलं आणि 4 तारखेला आली. त्याच्यानंतरही डॉक्टरांनी सांगितलं तिला की भरती होऊन जा. ती भरती होण्यास तयार नव्हती. आणि या 2-3 दिवसात जेव्हा तिची तब्येत आणखीन खालावली, तेव्हा 5 तारखेला जेव्हा ती आली तेव्हापर्यंत तिची तब्येत भरपूर सिरियस झाली होती. सर, याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की आता मेडिकल प्रिमायसेसमध्ये अनेक जेवणाच्या वस्तू विकतात, अनेक पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक तिथून खरेदी करतात. त्या दृष्टीनं काही मेडिकलच्या कॅम्पसमध्ये बिलकुल नाही आहे. हे जे काही आहेत हात विक्रेते वगैरे जे तुम्ही म्हणताय, हे कॅम्पसच्या बाहेर आहेत. मेडिकलच्या कॅम्पसच्या आतमध्ये नाही आहे. मेडिकलच्या कॅम्पसच्या आतमध्ये एकदम म्हणजे जे रुग्णांसाठी जेवण वगैरे दिलं जातं, जसं दीनदयाल थाळी आहे, तर हे अतिशय चांगल्या प्रकारचं आणि खूप चांगली क्वालिटी मेंटेन करून ते रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवण वगैरे बनवतात. पण मेडिकल कॅम्पसच्या आतमध्ये कोणताही पाणीपुरी विकणेवाला किंवा आम्ही सेक्युरिटीला सांगतो, असे कुणीही काही दिसले तर इमिजिएटली त्यांना आमच्या कॅम्पसच्या बाहेर करायचं. पाणीपुरीवाल्याचा शोध लागलाय का सर? जो पाणीपुरीवाला नाही, ॲक्च्युअली त्या पाणीपुरीवाल्याच्या अगेन्स्टमध्येच कोण आहे तो त्याला शोधून, आता त्या दोन्ही मुली आमच्याकडे ॲडमिट आहेत. आता त्या जेव्हा सांगतील, किंवा असं त्यांनी कुणी काही कंप्लेंटही लिहून दिलेली नाही आहे किंवा पोलिसांमध्येही काही अशी काही कंप्लेंट केलेली नाही आहे. इनफॅक्ट त्याचा शोध लावून तो जो सोर्स आहे, म्हणजे हे जे असं इन्फेक्टेड सर्व जो विकतो आहे, कोणत्याही प्रकारची केअर न घेता त्याच्यावर त्याला इम्प्लिकेट करणं महत्त्वाचं आहे. नाही, मला तर म्हणजे ते बॉडी वगैरे घेऊन गेलेत ते पेरेंट्स त्यांची जम्मूला, पण कुणीही आतापर्यंत मला काही असं हे माहीत नाही की कुणी काही पोलिसांमध्ये कंप्लेंट टाकलेली आहे. आम्ही त्यांनी जर आमच्याकडे काही हे दिलं, पण फायनली पोलिसांमध्ये जी कंप्लेंट टाकावी लागते ते इंडिव्हिज्युअल ज्यांनी ती पाणीपुरी खाल्लेली आहे आणि जो सफरर आहे त्यांनी बेसिकली टाकायची असते. आम्ही अजूनपर्यंत त्यांनी असं आम्हाला काही लेखी काही निवेदन पण दिलेलं नाही आहे. पण या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी स्वतःनी कंप्लेंट टाकलेल्या बऱ्या. सर, काय आव्हान कराल पावसाळ्यामध्ये, विशेषतः गुढ्यावरचं जे जे आहे ते खाल्ले जातात, त्याच्यामुळे काय इन्फेक्शन होऊ शकतं? कारण मृत्यूपण सुद्धा हा विषय गेलेला, त्यामुळे काय आव्हान कराल, काय काळजी घेतली पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. माझं आव्हान हेच राहील की हे पावसाळ्याचे दिवस आहेत, याच्यामध्ये इन्फेक्टेड पाण्याचा किंवा असे हे जे सोर्स आहे, इस्पेशली पाणी हे सर्वात महत्त्वाचं सोर्स आहे. पाणी हे नेहमी उकळून प्यायला पाहिजे. आणि जर त्याच्यानंतरही आपण काही बाहेरचं खाणं वगैरे पण अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतरही असं काही बाहेरचं खाण्यापिण्यात आलं आणि जर सिम्पटम्स काही आलेत तर इमिजिएटली डॉक्टरांचा सल्ला घेऊन पेशंटला ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. पण चांगल्याने हात धुवून आणि या दिवसातलं हे जे पाणी आहे हे पाणी उकळून प्यालेलं सर्वात चांगलं. जनता करियर लॉन्चर, जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध. 11वी 12वी IIT JEE NEET MHT CET इन्स्टिट्यूट विथ 100% रिझल्ट. 12 वर्षाची यशस्वी वाटचाल फॉर MBBS अँड JEE ॲडव्हान्स सिलेक्शन्स. डॉक्टर व इंजिनियर घडवणारे जिल्ह्यातील पहिले इन्स्टिट्यूट. जनता करियर लॉन्चर, जनता महाविद्यालय चंद्रपूर. सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू. रेसिडेन्शियल कॅम्पस, दाताळा रोड, रामनगर, चंद्रपूर. ऑफिसचा पत्ता जनता BEd कॉलेज, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर. कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत.